तोही आहे. सो ऑनलाईन प्लॅटफॉर्म एक आहे व्हर्च्युअल लॅबचा. तर या व्हर्च्युअल लॅबवरती आपण काय करायचं आहे, आपलं प्रॅक्टिकल जे आहेत, सो तिथे एक 6 प्रॅक्टिकल्स आपले कंडक्ट होतात सर्वेचे. सो ते प्रॅक्टिकल कसे कंडक्ट होतात हे बघायचं आहे. तुम्ही लोकांनी याच्यावरती मग ऍक्च्युअल प्रॅक्टिकल जे आहे ते कंडक्ट करायचे आहे, त्याचे रिझल्ट वगैरे जे आहेत ते कॉपी करायचे आहेत आणि तुमच्या मॅन्युअल मध्ये ते नोट डाऊन करायचे आहेत. ओके, एक्स्ट्रा पेज लावा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो आता यासाठी तो गुगलला तुम्ही काय करू शकता, व्हर्च्युअल लॅब हा कीवर्ड काय करायचा, सर्च करायचा. ओके, सो व्हर्च्युअल लॅब केला की व्ही लॅब म्हटला तरी चालतं किंवा व्हर्च्युअल लॅब म्हटला तरी चालेल. सो हे सर्च तुमचा काय तर शो करतं. यामध्ये पहिलंच आहे www.vlab.co.in. ओके, दिसतं का पाहुणे सगळ्यांना? हो सर. सो याच्यावरती क्लिक करा. नसेल तर खाली इथं सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रीम दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करू शकता तुम्ही. ओके, त्याच्यावर तुम्ही क्लिक केला, सॉरी पहिल्यांदा तुम्ही समजा या व्ही लॅब वर क्लिक केला की मग ते व्हर्च्युअल लॅबचं पूर्णपणे हे जे पेज आहे ते पेज ओपन होतं. ओके, तर या पेजमध्ये त्यांनी त्यांची माहिती वगैरे सगळी दिलेली आहे. इथे बघा, इथं ब्रॉड एरियाज ऑफ व्हर्च्युअल लॅब असं दिलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये वेगवेगळे ब्रांचेस आहेत. इथं आपलं सिव्हिल ब्रांच आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग. याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केला की हे पुढचं पेज तुमचं ओपन होतं. ओके, सो याच्यामध्ये बघा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या खाली लॅब्स रेडी फॉर यूज म्हणून एक टॅब आहे. सो इथं बघा स्ट्रक्चरल डायनामिक लॅब, हायड्रॉलिक्स, सॉइल, बेसिक स्ट्रक्चरल, फ्लुइड मेकॅनिक्स, ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंटल, फ्लुइड मेकॅनिक्स, मरीन, मायनिंग. ओके, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे तुमचं मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर जे आहे ते, त्याचबरोबर सर्विंग, अशा सर्व लॅब इथं काय आहेत, उपलब्ध आहेत. आता आपल्याला सर्विंग आहे तर सर्विंग लॅबवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. सर्विंग लॅबवर क्लिक केला की तुम्हाला हे नेक्स्ट पेज ओपन होतं. कळते का पाहुणे सर्वांना? हो सर. आता यामध्ये बघा तुम्हाला इथे इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन मध्ये काय म्हटलं जातं, इंटरॅक्टिव्ह एक्सपेरिमेंट्स ऑफ सर्विंग लॅब ऑफर स्टुडंट सप्लिमेंटल एक्सपिरियन्स इन फंडामेंटल लँड सर्वेइंग मेजरमेंट्स मेथड्स फॉर सर्वेइंग कोर्सेस. ओके, सो एक तुम्हाला इनिशिएटिव्ह मिळतं. एकच मिनिट पाहा ना, फोन आलेला आहे. ओके, सो इथं बघा, या डाव्या बाजूला वेगवेगळे टॅब्स दिलेले आहेत. लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट, टार्गेट ऑडियन्स, कोर्स अलाइन, प्री रिक्वेस्ट आणि
फीडबॅक्स. ओके, सो महत्वाचं लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट याच्यावर जर क्लिक केला तर तुम्हाला बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट तुम्हाला दिसतील. सो तुमचं सर्विंग विषयाचे जे आहेत त्याचं ऑटो लेवल आहे, त्यामध्ये फ्लाय लेवलिंग असेल, प्रोफाईल लेवलिंग असेल. ओके, हे इथं तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल घेता येतात. ओके, त्याच पद्धतीनं ऑब्झर्वेशन ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अँगल्स युजिंग टोटल स्टेशन हे सुद्धा तुमचं इथं प्रॅक्टिकल आहे. सो हे आपल्याला करायचं आहे आज. ओके, मग प्लेन टेबलचं आहे, रेडिएशन मेथड आहे, इंटरसेक्शन मेथड आहे, रिसेक्शन मेथड काय तुम्हाला नाही आहे, सोडून द्या. कंटुरिंग, कंटुरिंग तुम्हाला लास्ट सेमिस्टरला झालेला आहे. तसंच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम जीपीएस आणि ऑब्झर्वेशन कसं घ्यायचं जीपीएस हे सुद्धा तुम्हाला इथं प्रॅक्टिकल बघायला मिळतात. ओके, सो आज पहिलं जे आहे ऑब्झर्वेशन ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अँगल्स युजिंग टोटल सेशन ते आपण आज प्रॅक्टिकल इथं कंडक्ट करायचं आहे. ओके, सो त्यावर तुम्ही जर क्लिक केला तर तिथे नेक्स्ट स्लाइड ओपन होते. ओके, सो ऑब्झर्वेशन्स ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अँगल्स युजिंग टोटल स्टेशन. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला थिअरी आहे. थिअरीसाठी तुम्हाला हा पूर्णपणे इथं व्हिडिओ दिलेला आहे. दिसतो का सरांना व्हिडिओ? हो सर. आवाज येतो का रे व्हिडिओचा? नाही येत सर. आवाज येतो का? नाही. काय म्हटलं प्रभजन, ऐकू आलं नाही मला. आवाज येतो? आवाज येत नाही सर. ओके, येत which is a combination of various equipment, and we are going to use a prism. पहिल्यापासून लावतो. For this, today's experiment is to determine horizontal and vertical angle using total station. As we all know that total station is the modern surveying equipment. So measurement of vertical and horizontal angle is quite accurate. The equipment which we are going to use in this experiment is total station, which is a combination of various equipment. आवाज येतो काय? हो सर येतोय. ओके, तर खूप अडकतोय. काय म्हटलं? अडकते आवाज खूप. हो, कारण की ह्याला रेंजचा जरा प्रॉब्लेम येतो. कसं आहे, व्हिडिओ स्ट्रीमिंग करताना नेटवर्क जे आहे म्हणजे त्यांचं डाटा कन्झम्पशन जे आहे ते खूप जास्त होतं. सो त्यामुळं हा थोडं असं अडकत चालेल. तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही स्वतः बघू पण शकता. ओके, आता जस्ट मी डेमॉन्स्ट्रेशन करत आहे. And we are going to use a prism. For this experiment is very simple. We have to determine the horizontal angle and vertical angle. So vertical angle is always between a line with horizontal line. And horizontal angle is measured between two horizontal lines. So the experiment here is very simple. Suppose on the ground we have two objects, B and C, and A is the point where we have kept our instrument, total station. So if I like to know what is the vertical angle of A and C, I have to check with respect to my horizontal line, this particular angle. And if I like to know what is the horizontal angle subtended at point A, this is the horizontal angle. So this is horizontal angle and this is the vertical angle. Now we have to keep the instrument at point A. We have to center the instrument. Process is known as centering. We have to do the leveling part. You all know how to do the centering and leveling part. And third is the focusing. So you have to focus the prism. So we have to keep the prism at point B and point C.
So this prism is mounted on a pole on a tripod, and what we do is we keep the prism at point B, and the instrument at point A, we will like to now bisect prism which is kept at B. So we bisect the prism, focus the prism, and we record the reading here. So the reading which we will get directly from total station will be vertical angle. And there will be another reading which is indicating the horizontal reading, because this reading will be with respect to some reference line. Now what I do is I shift my prism to another location, C, and again bisect the prism. And note down vertical angle and horizontal reading. So vertical angle at B and vertical angle at C are the correct values, while the horizontal angle will be the difference of these two. So this is the horizontal angle theta, and this will be the difference of these two readings. Otherwise the horizontal reading will directly get with reference to some reference line. So likewise, the total station is helpful to find out the horizontal and vertical angle of other point, let us say D. So we will keep the prism at D, and again note down what is the vertical angle here and what is the horizontal reading here. And again, if we take the difference of the first reading and the third reading, we are getting this as the vertical angle. So in this exercise, we will measure horizontal and vertical angles. So keep the prism at different locations and note down these values which the total station equipment will directly give us. The total station equipment can also be used for determining the elevations of these points. This will be your next exercise. So like this, we have the principle also. Okay, so total station generates a beam that is sent to the prism and returned back. The time of flight is determined by the total station. Knowing the speed of the light, the distance can be computed as distance is equal to velocity into time. So this theoretical part we had covered in our lectures. Okay, आता इथे एक प्रॅक्टिकल त्यांनी करून दाखवलेला आहे, सो तो सुद्धा आपण व्हिडिओ बघायचा आहे. Is to find out horizontal angle and vertical angle using total station. So as we know that total station is a modern equipment, it is a combination of light, level, tape. So because it gives you everything with the press of the button. So in this particular exercise, you have to do the same procedure. You have to center this instrument, you have to level with the help of the foot screws, and then you have to carry out the focusing work. So what you focus here, suppose I want to find out the vertical angle between A and B. A is this point and B is the point where I am keeping the prism. So this is a prism, and the function of this prism is that the instrument will send infrared beam to this prism and it will reflect back. So I have to bisect my telescopic tube toward this prism, and infrared beam will strike and return back. So the instrument will record basically the phase difference, time travel, and it will give me distance, it will give me elevation, it will give me horizontal angle, it will give me vertical angle. So today in the exercise we are only focusing on horizontal angle and vertical angle. So normally what we do is we keep the height of the prism equal to the height of the total station, so that we don't have to add one and subtract another one. In the formula it will be automatically cancelled. So here we keep the prism, we can increase the height with the help of the clutch here, and when we are holding this particular prism at point B, there is a bubble tube. So you have to ensure that you are holding it in such a way so that the bubble is in the center. So this is purely vertical. So at point B now, we have to keep at point B, and between A and B we can find out what is the vertical angle. We can also find out with the reference to some line
what is the included horizontal angle. So this exercise you have to do. So what you are going to do is that you are going to bisect this one and prism through the telescopic. So once you bisect the prism, then you have to press these functional keys. So when you are pressing these functional keys, you can see here H, Z and V. Horizontal angle and vertical angle, you can directly determine. So you don't have to record anything here. You can store all the values. So once you finish the horizontal and vertical angle at point B, now you can move to another point C. So you can move to another point C and you have to do the same thing again. Then you have to move to the point D. You have to find out the horizontal angle and vertical angle of various points. So you have to just shift the prism from one station to another station and note down horizontal and vertical angle. You can store all the values and later on you can transfer all the values through the software into your PC and use for the computation purpose. So there are a lot of uses of these horizontal and vertical angle. So we are going to compute the sides, we are going to compute the elevation difference. So horizontal angle and vertical angles are required for that purpose. Because ultimately you need the coordinates of B, C, D, E, F points. So for determining the coordinates, you need horizontal angle and vertical angles. That's what you are determining. So very simple procedure. You have to aim the target and target is your prism. And then using these functional key, you determine the elevation values. What are the elevation values? You can determine that horizontal angle and vertical angle you can determine directly from the display. Okay, so exercise is clear. तर ओके, ऐकू येते का सर्वांना? प्रबंधन ऐकू येतं? काय म्हटलं? आता ऐकू येते, मगाशी आवाज येत नव्हता. ओके ओके. तर बघा इक्विपमेंट्स आपल्याला लागतात कोणकोणते? टोटल स्टेशन आणि ट्रायपॉड स्टँड, प्रिझम ट्रायपॉड स्टँड. आता काय करायला पाहिजे आणि काय करायचं नाही आहे हे दोन्ही सांगितलेलं येतं. काय काय करायचं आहे ते बघा. सेंटर अँड लेवल द बेस ऑफ टोटल स्टेशन ॲक्युरेटली. क्रॉस हेअर्स मस्ट बी फोकस्ड शार्पली. Measure height of the instrument and height of prism above ground level. Always take 3 or more observations of each point to take the average. Apply check for horizontal angles. Don'ts काय करायचं नाही आपल्याला. Handle the total station and prism utmost care. If dropped accidentally, digital display of total station may get damaged and prism may also be broken. यांची किंमत सगळ्यात महाग आहे एवढं लक्षात ठेवा बाळांनो. 5 लाखाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं. प्रिझमची किंमत सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड आहे. सो जर एक जरी काहीतरी खराब झालं तर ते आपल्याला सगळं ते डिस्प्लेस करायला लागतं. While shifting the instrument from one station to another station, always keep it in the box for transportation. So जे बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्स मध्येच ठेवायचं आहे. प्रोटेक्ट द इन्स्ट्रुमेंट फ्रॉम हेवी रेन्स. ओके, सो इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे त्यामुळं ते आपल्याला प्रोटेक्ट करायला लागतं. आता ऑब्झर्वेशन्स बघा. ए स्टेशन पॉइंट, आता हा झेनिथ पॉइंट आहे. ओके, हे जे आहे हे आपल्याला प्रॅक्टिकल केल्यानंतर मिळणारे काय ऑब्झर्वेशन्स आहेत. सो हे आपण पाहायचं आहे कसं आपल्याला हे ऑब्झर्वेशन्स मिळतात ते. ओके, हे कळालं का बाळांनो सगळ्यांना? थेअरी कळाली का? हो सर. आता बघा ऑब्जेक्टिव्ह बघूया. काय आहे ऑब्जेक्टिव्ह? तर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. दॅट इज अवर ऑब्जेक्टिव्ह. नाव सिम्युलेशन. सिम्युलेशनवर क्लिक केला की मग इथं आपल्याला काय मिळतात? 2 फायली बघायला मिळतात. एक मॅन्युअल आहे आणि एक सिम्युलेशन आहे. ओके, तर मॅन्युअल जर क्लिक केला तर आपल्याला एक मॅन्युअल डाउनलोड होतं. ओके, सो मी इथं डाउनलोड करून ठेवलेलं आहे.
ओके. सो बघा इथे हे टोटल सेशन म्हणून एक फाईल आहे, PDF फाईल. ती काय होते, डाउनलोड होते. मॅन्युअल जर तुम्ही डाउनलोड केला आणि ओपन केला, आता इट इज ओपनिंग. जॉईन व्हायचं राहिलं नाही ना? तर तुमचे रोल नंबर टाका भावानो. रोल नंबर मेन्शन करा सर्वांनी त्याला. तर बघा ही फाईल तुम्हाला दिसते का फाईल? हो सर. व्हर्च्युअल लॅब एक्सपेरिमेंट मॅन्युअल असं दिलेलं आहे त्यांनी. ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे, इक्विपमेंट्स कोणते लागणार आहेत, त्यांचे फोटोग्राफ्स तुम्हाला दिलेले आहेत. टोटल सेशन असेल, ट्रायपॉड स्टँड असेल, प्रिझम असेल. ओके. त्यानंतर आपल्याला प्रोसिजर दिलेली आहे, हाऊ टू कॅरी आउट दिस एक्सपेरिमेंट इन 3D एन्व्हायरमेंट. ओके. सो 3D एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला कसं घेता येईल. सो इट इज अ व्हर्च्युअल, हे लक्षात घ्या. ओके. सो पहिल्यांदा काय बघा, click on walking of instrument to start the experiment in the virtual 3D environment. We get a whole 3D and realistic environment. See the picture below. So अशा पद्धतीचं आपल्याला एन्व्हायरमेंट मिळणार आहे. सो इथं पिक्चर तुम्हाला दाखवलेला आहे त्या पद्धतीने. ओके. तो याच्यामध्ये थोडा सराव करावा लागतो. सराव केल्यावर तुम्हाला हे वापरता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला ट्रायपॉड, त्यानंतर तुमचं टोटल सेशन, प्रिझमेटिक कंपास, त्याचा बॉक्स, हे सगळं दिलेलं आहे. यानंतर फॉर मुवमेंट इन अ 3D एन्व्हायरमेंट यूज फॉलोइंग कीज. ओके. सो तुमच्या कीबोर्डवरची ज्या कीज आहेत, WSAD Q आणि Z, ह्या त्याचा कीचा उपयोग करा. तेथे त्याला फंक्शन दिलेले आहेत, फॉरवर्ड, बॅकवर्ड, लेफ्ट, राईट, अप, डाऊन. ओके. त्यानंतर ट्रायपॉड जर तुम्हाला यूज करायचं असेल, ओके, सो सिलेक्ट द रिक्वायर्ड पॉइंट्स अँड प्लेस द ट्रायपॉड ऍट दोज पॉइंट्स युझिंग ट्रायपॉड कीज. ओके. सो ट्रायपॉड कीज कुठल्या कुठल्या आहेत, तो या बघा. ट्रायपॉड मोशन साठी काय करायचं तुम्हाला, लेफ्ट कंट्रोल आहे तुमच्या कीबोर्ड वरती, लेफ्ट साइडला कंट्रोल बटन असतं. माहित आहे का तुम्हाला सगळ्यांना कीबोर्ड वरती कंट्रोल बटन असतं ते? हो सर. माहिती आहे का? हो सर. तर ते बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि ते बटन प्रेस करून तुमचे काय जे अप एरो, डाऊन एरो बटन्स आहेत ना, ते तुम्हाला प्रेस करायचे. ओके. सो सेम फॉर रोटेशन साठी. तो रोटेशन साठी तुम्हाला रोटेशन तुम्हाला राईट साइडचं कंट्रोल यूज करायचं आहे. ओके. लेफ्ट साइडचं कंट्रोल ट्रान्सलेशन मोशन आणि राईट साइडचं कंट्रोल आहे ते रोटेशनल मोशन, त्यासाठी आहे. आपण पाहू ते ऍक्च्युअल प्रॅक्टिकलला. ओके. त्यानंतर टोटल सेशन जे आहे ते तुम्हाला जर मूव्ह करायचं असेल तर त्यासाठी बघा, लेफ्ट साइडचं आल्ट की आहे ते ट्रान्सलेशन मोशनसाठी आहे, राईट साइडचं आल्ट की जे आहे ते रोटेशनल मोशनसाठी आहे. ओके. आता लेवल जर करायचं असेल इन्स्ट्रुमेंटला तर हे टिल्ट नावाची की आहे. ओके. सो असा आडवा एस तुम्हाला जो दिसतो, तो ही एक की असते तुमच्या कीबोर्ड वरती, ज्या ठिकाणी तुमचं 1, 2, 3, 4, 5 लिहिलेलं असतं, त्यातलं 1 नंबर बटनच्या अगोदरची की आहे ती. ओके. तिथं तुम्हाला ती की बघायला मिळेल. त्याच्या साहाय्याने हा जो बबल आहे हा सेंटरला तुम्हाला आणावा लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि 4, 5, 6, 7 की जे आहेत त्यांचा युज करून तुम्ही काय करायचं आहे, तो बबल सेंटरला आणायचा आहे. त्यानंतर प्रिझम जो आहे, तो प्रिझमची मुवमेंट करण्यासाठी लेफ्ट साइडचं शिफ्ट बटन जे आहे त्याचा उपयोग करायचा आहे प्रिझमचं मुवमेंट करण्यासाठी. त्यानंतर 0 बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे टॉगल करण्यासाठी टेलिस्कोपिक व्ह्यू आणि टोटल सेशन मध्ये. ज्यावेळेला तुम्ही टेलिस्कोपिक व्ह्यू मध्ये जाता, 0 बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला हे असं प्लस साइन म्हणजे क्रॉस हेअर दिसतात आणि तुम्हाला हा तुमचा प्रिझम दिसतो. ओके. त्यानंतर 8 किंवा 9 की दाबायचे तुम्हाला झूम इन आणि झूम आउट साठी. R किंवा T बटन दाबायचं आहे ब्लरिंग आणि शार्पनिंग साठी. ओके. तर हे सगळं आपण कीज दाबणार आहोत. त्यानंतर P बटन प्रेस करायचं आहे. ओके. तो P बटन प्रेस केला की तुम्हाला अशा पद्धतीने रिडिंग दिसतात. HD म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स,
एच अँगल, हॉरिझॉन्टल अँगल दिलेला आहे, अझूमचा अँगल दिलेला आहे आणि व्हर्टिकल अँगल दिलेला आहे. ओके, हे तुम्हाला काय करायचं, नोट डाऊन करून घ्यायचे आहे. दिस इज द प्रॅक्टिकल. आता हे कसं करायचं आहे, तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता मी काय करतो, पूर्णपणे विंडो जी आहे ती मी डिस्प्ले करतो, शेअर करतोय. आता बघा, मी हे टोटल सेशनचं जे प्रॅक्टिकल आहे, आता तुम्ही जर इथं जर गेला तर इथे फॉर सिम्युलेटर म्हणजे ऑप्शन आहे. ओके, इथे जर लिंकवर क्लिक केला तर तुम्हाला ही फाईल टोटल सेशन नावा दिसतो का, काळा कलरचा आयकॉन आहे, ती फाईल डाउनलोड होते. आता या फाईलवर डबल क्लिक करायचं आहे. काय झालं, स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसत नाही का रे, कोणाला दिसत नाहीये? रन एनिवे म्हणायचं इथं, स्क्रीन दिसत नाही आणि कोणाही काय असं. प्रपंचन स्क्रीन दिसते का? हो सर दिसते. थोडस रेंजचा प्रॉब्लेम आहे का बघा बाळांनो. रेंज जर वीक असेल तर स्क्रीन दिसत नाही, थोडा वेळ लागतो दिसायला. हे बघा, विंडोजवर तुम्हाला असे दिसते, दिसते सर आता. दिसत बाळांनो, दिसते का नाही? हो सर दिसते. दिसते सर. बघा, हे जे काही स्क्रीन रेझोल्युशन आहे हे बदलू नका, हे डिफॉल्ट आहे तसंच राहू द्या. आणि विंडोज स्क्रीन जे आहे त्याच्यावर क्लिक करा. फुल स्क्रीनला गेलं तरी चालेल की विंडोला गेलं तरी चालेल. मी विंडोजला करत आहे, तुम्ही दोन्हीपैकी कुठल्यालाही करू शकता. दिसतं का सर्वांना? दिसतं का? तर बाळांनो, दिसतं का नाही? ऐश्वर्या पाटील दिसते का? दिसतंय सर. अथर्व देशमुख दिसतंय का? येस सर. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे इथं. आता यासाठी मी काय करतोय बघा, आणि इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. पहिलं इन्स्ट्रक्शन, ओके, सो AWSD या बटन प्रेस करा म्हणतोय. क्यू आणि झेड अप अँड डाऊन साठी आहे बघा. क्यू प्रेस बटन केलं की मी वर, जे काही स्क्रीन आहे ते स्क्रीन मध्ये मी वर जात आहे. झेड बटन न मी डाऊन येत आहे. ओके, SD जे बटन आहे त्याने मी रोटेट होत. आता इथं बघा, या ठिकाणी मला ट्रायपॉड स्टँड दिसत आहे, टोटल स्टेशन दिसत आहे. आणि जर बाजूला मी बघितलं, हा, तर इथे मला प्रिझम पण दिसत आहे. ओके, या ठिकाणी प्रिझम पण आहे. तर आता मला काय करायचंय बघा, या ठिकाणी असे गोल पॅच दिलेले आहेत. ओके, तर या गोल पॅच वरती मला हे इन्स्ट्रुमेंट काय करायचं, माझं शिफ्ट करायचं. ओके, तर आता मी हे इन्स्ट्रुमेंट इथं मी शिफ्ट करतो. यासाठी मला ट्रायपॉड स्टँड जर मला रोटेट करायचं असेल तर मी जी काही मगाशी PDF बघितली होती, बरोबर आहे का, त्यामध्ये बघा ट्रायपॉड स्टँड साठी
ते गेलं हा इथं खाली आहे, बघा ट्रायपॉड कीज दिलेल्या आहेत त्या बघा कुठला आहे लेफ्ट कंट्रोल बटन आहे राईट कंट्रोल बटन. ओके या दोन कीज आहेत आणि त्याच्याबरोबर हे लेफ्ट राईट अप डाऊन हे सगळ्या कीज आहेत. ओके तर ते बघूया. ते बघा मी आता लेफ्ट कंट्रोल बटन दाबून धरलेलं आहे, दाबून धरायचं आहे ते आणि त्यानंतर मी काय करतोय आरो बटन दाबतोय. सो मी आता काय करतो याला या रिक्वायर्ड पॉइंट वरती मी आणत आहे याला. त्यानंतर ना जर राईट साईडचं जर मी कंट्रोल बटन दाबलं आणि जर मी क्लिक केल्या तर हे बघा हे पूर्णपणे रोटेशन होतं. हे रोटेशन काय झालं मोशन झालं. ओके यानंतर जर मला आता माझं टोटल जर मूव्ह करायचं असेल तर की कोणती सांगितलेली आहे बघा टोटल शेअर साठी लेफ्ट अल्ट आणि राईट अल्ट की. ओके सो लेफ्ट अल्ट की मी प्रेस करत आहे बघा इन्स्ट्रुमेंट माझं काय होत आहे मूव्ह होत आहे. थोडा वेळ लागतो याला बट वी हॅव टू परफॉर्म दी ऑपरेशन. मी सिग्नल केलेला मला आहे सो थोडस स्लो प्रोसेस आहे. 3D म्हटल्यावर असंच असणार आहे का. सर लहान गंडेश्वर बघा बाबर सर बाबर सर बाबर सर सांगा बरं का शेजारा सांगा. सो या पद्धतीने आपलं फिक्स झालेलं आहे. आता आपण जर टिल्ट बटन जर प्रेस केला तो या ठिकाणी जर अरे या ठिकाणी आपल्याला इथं हे दिसते का इकडची स्क्रीन वळानो तुम्हाला बबल ट्यूब दिसते का. या स्क्रीनवर बबल ट्यूब दिसते का तुम्हाला. नाही सर. सो या स्क्रीनवर जिथं बबल ट्यूब आहे ते आपल्याला सेंटरला आणायचं आहे. 4 5 6 7 बटन हे दाबून आपण काय करतो ते सेंटरला आणतो. ओके दिसत नसेल तर राहू दे. अरे बापरे हे सगळं परत करायला लागणार आहे.
आता इथून पुढे आपला प्रिझम जो आहे तो आपण आता व्यवस्थित फिक्स करू. त्या सेंटर पॉईंट साठी त्यासाठी शिफ्ट कीचा जो आहे तो आपल्याला उपयोग करायचा आहे. कुठली शिफ्ट की आहे तर लेफ्ट शिफ्ट की. ओके, ओके. सो या ठिकाणी आपलं काय झालेलं आहे, प्रिझम जो आहे तो फिक्स झालेला आहे. जर इन्स्ट्रुमेंट कडे आता ते सेटिंग आता आपण काय हे करणार नाही आहे. ओके, सो जर तुम्ही लेफ्ट साइडचा शिफ्ट जर धरला, राईट साइडचा शिफ्ट जर धरला तर हे तुमचं इन्स्ट्रुमेंट जे रोटेट होतं. ओके, सो इन्स्ट्रुमेंट रोटेट करून आपण काय करतोय आता बायसेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यासाठी 0 बटन जे आहे ते प्रेस करायचं आहे. तो तुमचं इन्स्ट्रुमेंट आता बघा. ओके, तर बघा इथं प्रिझमॅटिक प्रिझम तुम्हाला दिसतो. त्या प्रिझमला काय करायचं आहे, बरोबर सेंटरला आपण बायसेट करायचं आहे. ओके, आता या ठिकाणी 8 आणि 9 नंबरचं बटन जे आहे ते तुम्ही दाबून झूम करू शकता. थोडस तर या ठिकाणी सिम्युलेटर आहे त्यामुळे याला मध्ये आपण बायसेट करू शकत नाहीये, पण बायसेट मध्ये सुद्धा आपल्याला करता येतं. ओके, आणि हे काय आहे? आर आणि टी बटन जर तुम्ही प्रेस केला तर शार्पनेस जो आहे क्लिअर बघा, इमेज क्लिअर होते. आणि आर बटन काय होतं, तुमचं जे क्रॉस हेअर्स आहेत त्या क्रॉस हेअर एकदम डार्क होतं. तर हे एवढंच डार्क होतंय, चालेल, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. तर यानंतर काय करायचं, परत 0 बटन दाबायचं, बाहेर पडतं. आणि आता बघा ह्या इथं डाव्या कोपऱ्यामध्ये वरती बघा, इथं मी आता पी बटन प्रेस करणार आहे. सो पी बटन प्रेस केल्यानंतर काय होतं बघा. बघा, तुम्हाला रिडिंग दिसतात का? हो सर. असं मी वर जाण्याचा प्रयत्न करतो बघा. इथे रिडिंग दिसतात का तुम्हाला? हो सर. अशा पद्धतीने तुम्हाला रिडिंग घ्यायची आहे. एक मिनिट. ओके, सर्वांना कळायला का बाळांनो? हो सर. तो अशा पद्धतीनं हे प्रॅक्टिकल तुम्हाला परफॉर्म करायचं आहे.
तुमचे रिडिंग जे येतील ते तिथं मला लिहून दाखवा. आता हे जे इन्स्ट्रुमेंट होतं ते आपण काय केलं होतं बघा, या इथं व्हाईट कलरचा डॉट जो आहे तिथं ठेवला होता. जर मी इकडे जर माझं रोटेट जर केलं स्क्रीन, तर बघा इथं आणखीन एक आहे. सो या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी जो व्हाईट डॉट दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तुमचं प्रिझम, किंवा या ठिकाणी कुठेही तुम्ही तुमचं प्रिझम काय करू शकता, ठेवू शकता. असं काही नाही आहे की इथं कुठे ठेवू शकत नाही. ओके. सो हे जे एन्व्हायरमेंट तुम्हाला दिलेलं आहे, या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला विविध ठिकाणी तुमचे पॉईंट्स हे तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता. ओके. बघा पूर्णपणे एवढा मोठा एरिया तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही या एरियामध्ये ते व्हाईट डॉट जर सोडले तर तुम्ही बाकीच्या ठिकाणी सुद्धा तुमचं इन्स्ट्रुमेंट ठेवू शकता. ओके. समजलं का सगळ्यांना? येस सर. हो सर. तर हे प्रॅक्टिकल तुम्ही परफॉर्म करायचं आहे. घरी PC वर हे डाउनलोड करून घ्या, फ्री ऑफ कॉस्ट आहे. याचे जे काही रिडिंग आहेत याची स्क्रीनशॉट काढायचे आहे आणि त्याचे प्रिंटआउट जे ते तुमच्या मॅन्युअलला लावायचे आहेत. समजलं? समजलं का? होय सर. त्याचबरोबर हे क्लोज करतोय मी. त्याचबरोबर जे व्हर्च्युअल लॅब वरती कोण आहे रे गेस्ट म्हणून जॉईन होणार आहे? त्याचबरोबर तुम्ही जर हे वेब पेज जर ओपन केला, कुठे गेले? बघा इथे क्विज म्हणून आहे, क्विजेस. ओके. सो हे क्विज तुम्हाला सोडवायचं आहे. समजलं का? तर आता बघा हे तुम्ही क्विज सोडवायचं आहे, याचं ग्रेडिंग काय येईल त्याचं ह्याची सुद्धा प्रिंट तुम्हाला जोडायची आहे. समजतं का सर्वांना? होय सर. सो हे तुमचा टास्क आहे आणि हे तुमच्या मॅन्युअल मध्ये मला प्रिंट तुमची पाहिजे. ओके. सो इथं मी आपण थांबूया. आता आपण अटेंडन्स डाउनलोड करतो तुमची मी.